पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे साधू संत श्रेष्ठ सुप्रसिद्ध जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा प्रासंगिक अभंग आज आपण सेवेकरिता घेतलेला आहे। प्रस्तुत अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की देवा तुझं हरी गुण गात असताना तुझं हरी गुण ऐकत असताना माझ्या मनाची काय स्थिती झाली पाहिजे हे पटवून देण्यासाठी तुकोबरायांनी 3 दृष्टांत आणि एक सिद्धांत सांगितलं। महाराजांनी पहिला दृष्टांत दिलाय तो म्हणजे आईचा आणि लेकराचा। आई लेकरावरती प्रेम करीत असते। एखाद्या आईचं लेकरू जर दूरदेशी गेलेलं असेल तर त्या लेकराची शुभवार्ता ऐकण्याकरिता त्या आईचं कान नेहमी आसुसलेलं असतात ना। तुकोबरा म्हणता देवा त्याच पद्धतीनं तुझं हरी गुण गात असताना तुझं हरी गुण ऐकत असताना माझ्याही मनाची तीच स्थिती झाली पाहिजे। महाराजांनी दुसरा दृष्टांत दिलाय तो म्हणजे हरणाचा। ज्या पद्धतीनं ते हरिण नाद विषयाला लुप्त होतं आणि आपलं देहभान विसरून जातं तुकोबरा म्हणता देवा त्याच पद्धतीनं तुझं हरी गुण गात असताना तुझं हरी गुण ऐकत असताना माझ्याही मनाची तीच स्थिती झाली पाहिजे। आणि महाराजांनी तिसरा दृष्टांत दिलाय तो म्हणजे कासवींच्या पिल्लांचा। कासवींच्या पिल्लांच्या नशिबामध्ये कधी दूध भेटलंच नाही। कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी दुधालाही भेटी अंग संग। फक्त आईच्या नजरेमध्ये नजर घालून पाहिलं की त्या कासवींच्या पिल्लांचं पोट भरतं। महाराज म्हणतात तेव्हा त्यांच्या नजरेमध्ये जे प्रेम आहे ना तेच प्रेम तुझं हरी गुण गात असताना तुझं हरी गुण ऐकत असताना माझ्या मनामध्ये राहू दे। हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ। विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा प्रिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी सीमा दीपक खवळे यांच्या आपण वर्षश्राद्धानिमित्त जमलेलो आहोत। त्यांचे पुत्र आदरणीय करण खवळे कन्या अर्चना खवळे यांनी आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता हा वर्षश्राद्धाचा ठेवलेला कार्यक्रम आहे। कारण ज्यावेळेस माणूस जन्माला येतो त्यावेळेस माणसावरती 3 ऋण असतात। एक म्हणजे देवाचे, दुसरे म्हणजे संतांचे आणि तिसरे म्हणजे आई वडिलांचे। आणि जर आपल्याला आपल्या आई वडिलाच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जिवंतपणे त्यांची सेवा केली पाहिजे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट ते गेल्यानंतर त्यांचं वर्षश्राद्ध किंवा पुण्यस्मरण घातलं पाहिजे। आणि त्या न्यायानं त्यांच्या पुत्रांनी आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता हा वर्षश्राद्धाचा ठेवलेला कार्यक्रम। विठ्ठल विठ्ठल आपण जर पाहिलं तर हा एक प्रासंगिक अभंग आहे। म्हणजे तुकोबरायांच्या मनामध्ये कधी आलं की हा आपण अभंग लिहावा। महाराजांच्या जीवनामध्ये नेमकी अशी कोणती घटना घडली की महाराजांना हा अभंग लिहावा लागला। तर झालं असं की तुकोबरे कीर्तन करायला लागले। मग हे काही लोकांना सहन होत नव्हतं। का तर आम्ही इतक्या दिवस काशीला जाऊन अभ्यास केला, एवढं तत्वज्ञान ग्रहण केलं आणि तुकोबरे कुठेच न जाता घरी बसून कीर्तन करतात आणि त्यांच्या कीर्तनाला एवढी गर्दी। महाराज हे एका व्यक्तीला सहन होत नव्हतं। त्या व्यक्तीचं नाव होतं मंबाजी स्वामी। आपण जर पाहिलं तर पूर्वीपासूनचा हा आजार आहे सहन न होणं। कलियुगामध्ये सगळ्यात मोठा आजार कोणता हो? कोलेरा, टायफॉइड, डायबिटीज, शुगर। नेमका कोणता आजार का? कोरोना? अजिबात। कलियुगातील सगळ्यात मोठा आजार एकच तो म्हणजे दुसऱ्याचं सहन न होणे। आणि आधीच्या काळातही तो आजार होता। ते मंबाजी स्वामींना सहन होईना। मंबाजी स्वामींनी विचार केला काहीतरी अशी घटना घडायला पाहिजे आणि त्यानंतर मी तुकोबऱ्यांचा खूप मोठा अपमान करणार आहे। आणि अशा प्रसंगामध्ये झालं असं की अवली मातीची म्हैस पाणी पिण्याकरिता सोडलेली
तिनं पाणी प्यायचं ना, पाणी प्यायचं तिनं सोडलं आणि त्या मंबाजी स्वामींचं कुंपण मोडलं, आतमध्ये गेली आणि त्यांच्या मठाच्या बाहेरील जो झाडापाला होता ना ते खायला सुरुवात करते. मंबाजी स्वामीने शिष्याला विचारलं, कोणाची आहे रे ती म्हैस? शिष्य म्हटला, तुकोबाची आहे. मंबाजी स्वामींना समजलं तुकोबारायांची म्हैस आहे आणि मंबाजी स्वामींचे उद्गार आहेत, काय तुक्याची का म्हैस? त्याला दाखवतोच आता. महाराज, एकादशीचा दिवस होता. महाराजांचं रावळामध्ये कीर्तन होतं. भरपूर सारा समजमलेला समाज आहे आणि अशा प्रसंगामध्ये कीर्तन झाल्यानंतर ना सगळी लोक देवाचं दर्शन घ्यायची, महाराजांचं दर्शन घ्यायची, रावळाला प्रदक्षिणा घालून घरी निघून जायची. आणि अशा प्रसंगामध्ये झालं असं, त्या मंबाजी स्वामींनी रावळाच्या कडेनं सगळ्या बोर्डीच्या काट्या टाकलेल्या होत्या. लोक यायची, देवाचं दर्शन घ्यायची आणि नंतर ना रावळाला प्रदक्षिणा घालायला निघाली की त्या बोराटीच्या काट्या दिसायच्या. नंतर सगळी लोक तुकोबऱ्यांकडे गेली. तुकोबऱ्यांना म्हटली, महाराज, रावळाला आम्ही कशी प्रदक्षिणा घालावी? सगळ्या त्या ठिकाणी बोराटीच्या काट्या पडलेल्या आहेत. तुकोबरे त्या ठिकाणी आले, बोराटीच्या काट्या पाहिल्या आणि तुकोबरे म्हटले, काही हरकत नाही, आपण आपल्या हाताने त्या बोराटीच्या काट्या बाजूला सारूया. आणि त्यावेळेस तुकोबाराय आपल्या हाताने त्या बोराटीच्या काट्या बाजूला सारायला लागले. हे मंबाजी स्वामींना समजलं. ते मंबाजी स्वामी चिरंजीव पद म्हणत, विष्णू सहस्त्रनाम म्हणत तंतन 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 करत आले. बोलायला सुरुवात केली, काय रे तुक्या, कीर्तन करतोस, भजन करतोस, लोकांना ज्ञान शिकवतोस आणि स्वतःची म्हैस सांभाळता येत नाही, दाखवतोस तुला. असं म्हटले. तिथली एक बोराटीची काठी उचलली आणि तुकोबारायांना बदडायला सुरुवात केली. कशाला बदडायला? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मारणं वेगळं आणि बदडणं वेगळं. मारणं म्हणजे काय? सहज मारणं. आणि बदडणं म्हणजे काय? तर हात फिरवून आघात करणं. असं तुकोबारायांना बदडायला सुरुवात केली. भर दुपारी 2 वाजता त्या मंबाजी स्वामींनी महाराजांच्या अंगावरती धावून यावं आणि अंगावरची कपडे फाटोस्तोपर्यंत मारावं. तरी पण देवाबद्दलचे उद्गार काढताना तुकोबाराय म्हणतात, देवा, बरं झालं मला मारायला लावलं ते. बरवे बरवे केले विठोबा, पाहुणी बा अंत क्षमा अंगी काठीवरी मारविले. शिव्या गाळी नीत नाही बहु फार विटंबिले, पाहुणी बा अंत क्षमा अंगी काठीवरी मारविले. तुका म्हणे क्रोधा हाती सोडवून घेतले रे, पाहुणी बा अंत क्षमा अंगी काठीवरी मारविले. तुकोबारायांनी तो सगळा अपमान सहन केला. जीवनामध्ये झालेला अपमान आपण कशा पद्धतीने सहन केला पाहिजे? एक गोष्ट लक्षात ठेवा, मेडिकल मध्ये गेल्यानंतर तुम्ही कोणतीही टॅबलेट घ्या, कॅप्सूल घ्या, पिल्स घ्या, काहीही घ्या आणि ती गोळी घेतल्यानंतर ना ती कडू गोळी तुम्ही कधीच चावत बसत नाही. ती गोळी डायरेक्ट तुम्ही गिळून टाकता. याच्यातून एकच गोष्ट शिकायची, जीवनामध्ये तुमचा कितीही अपमान होऊ द्या, कितीही अपयश मिळू द्या, कितीही धोका मिळू द्या, त्या सगळ्या गोष्टी डायरेक्ट गिळून टाकायला शिका. जर चावत बसाल ना तर तुमच्या जीवनामध्ये कडवटपणा आणखीन वाढत जाईल. मग महाराज तुकोबारायांनी एवढं सगळं सहन केलं. मग त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, माझ्याही जीवनामध्ये अनेक संकट आली, पण काही झालं तरी माझं मन देवाच्या पायापासून कुठे जाता कामा नये. म्हणून करिता तुकोबारायांनी या अभंगामध्ये पहिला दृष्टांत दिलाय, तो म्हणजे आईचा आणि लेकराचा. अभंगाच्या प्रथम चरणात